नमस्कार. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अनेक मुद्दे आत्तापर्यंत या सगळ्या चर्चेत आलेत. त्यामध्ये अत्यंत सामान्य माणसांच्या रात्री उशिरापर्यंत नोकरी करत असल्यामुळे किंवा काम करत असल्यामुळे ज्या गरजा आहेत त्या अगदी खाण्यापिण्याच्या सामान्य गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. इथंपासून ते ती सुरक्षितता राहील का, पोलिसांवर किती ताण येऊ शकेल, असे आत्तापर्यंत सगळेच मुद्दे आलेत. निरंजन शेट्टी आपल्याबरोबर आहेत. मला पुन्हा एकदा त्यांच्याकडे जायचं आहे मुद्दाम. आत्तापर्यंत ही सगळी चर्चा तुम्ही ऐकली आहेत. मला चर्चा एका वेगळ्या दृष्टीने आता घेऊन जाते, कारण जशी मुंबईत जर याची सुरुवात झाली तर इतरही शहरांमध्ये त्याच्याबद्दलची मागणी वाढू शकते. मुंबईबद्दल आणि इतर शहरांबद्दल तुमचं म्हणणं काय नेमकं, या सगळ्या मुद्द्याचा अजूनही तुमच्या संघटनेच्या दृष्टीने, तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने तुम्ही नेमका कसा विचार करताय, काय व्हायला हवं? नाही, निश्चित हे पहा, फक्त मला तुम्हाला माहिती देऊ इच्छितो की मुंबई आणि दुसऱ्या वेगळ्या शहराशी आपण त्याला सांगड घालता येणार नाही. हो, करता येईल तर पुण्यासारख्या शहराशी आपण करू, नागपूरसारख्या शहराशी करू, कारण या इथे कुठे ना कुठेतरी एक कॉस्मोपॉलिटन शहर, लोक असे राहण्याचे एक प्रकार आहे. आणि त्यामध्ये तिकडे सध्या काम करणारी लोक म्हणजे रात्री अपरात्री आपण पाहिलं असेल की आत्ता सध्या 3 शिफ्टमध्ये लोक आणि मुलं मुली यंगस्टर्स जे आहेत ते आपल्या पद्धतीने आपल्या स्वयंरोजगारासाठी किंबहुना आपल्या उपजीविकाच्या याच्यासाठी आणि आपल्या घरातली जी मंडळी आहेत त्यांना वेगळ्या एक चांगलं घर असावं किंबहुना एक राहण्याची राहणीमानी चांगली असावी, या दृष्टिकोनातून रात्रभर आज काम करतात ना, 24 तास लोक काम करतात. आणि त्याचमुळे मला वाटते कुठे ना कुठेतरी कश्यपजींनी ज्या वेळेला एक उल्लेख केला की त्यांची जी व्यथा होती किंवा कळकळ होती की मुंबई शहरात रात्री अपरात्री अशा प्रकारे ज्या वेळेला ते चाय वगैरेच्या टपरीवरती पाहतात तर लोक आवाज करतात मोठा. तर म्हणूनच मला वाटते कुठे ना कुठेतरी सरकारने अशा प्रकारचा एक विचार केला असेल की एका बंदिस्त जागेमध्ये अशा प्रकारचा जर व्यवसाय चालला तो फक्त फार व्यवस्थित होईल ना, अशा प्रकारची टिंगलटवालनी होणार नाही. आणि ज्या वेळेला निलमताईंनी जसं म्हटलं की काटेकोरपणाने नियमांचं ज्या वेळेला तुमच्यावरती बंधन असतं तर तुम्हाला त्या लायसन्स अथॉरिटीजच्या पॉवर्स असतात, ते लायसन्स कॅन्सल होऊ शकतात. पुन्हा शायनाजींनी म्हटल्याप्रमाणे की एखादं तुमच्यावरती चॉईस आहे, तुम्ही काय निर्णय करायचा, म्हणजे तुम्हाला चालू ठेवायचा किंवा नाही ठेवायचा, हा चॉईस दिला गेला पाहिजे. मला वाटते ह्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर बरं होईल. इतर शहरांमध्ये काय होऊ शकतं किंवा तिथली मागणी काय येऊ शकते, त्यात नियम पाळायचे हे तर अपेक्षित आहे, कारण त्याच्याशिवाय हे सगळं शक्यही नाही आणि तो चॉईसही दिला गेला पाहिजे. याच मुद्द्यावरती मला मुंबईप्रमाणे इतर शहरांच्या दृष्टीने निलमताईंकडे जायचे, पण त्यापूर्वी स्टुडिओमध्ये मला कश्यपला विचारायचं आहे. हे सगळे आत्तापर्यंतची चर्चा तू ऐकलीस, या सगळ्यात प्रमुख मुद्दे जे आहेत ते टुरिझमचं आहे, रोजगार निर्मिती आहे, लोकांची सोय झाली पाहिजे, हा तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पण शहर म्हणून विचार केला तर मुंबईची संस्कृती म्हणून वेगळी आहे, इतर शहरांची संस्कृती वेगळी, कारण ते कॉस्मोपॉलिटन शहर आहे, तिथं त्याच पद्धतीचं राहणीमान आहे. इतर शहरांमध्ये मागणी सुरू होऊ शकते, त्याच्याबद्दल काय नेमकं काय होऊ शकतं या सगळ्या? नाही, मला तर असंच वाटतंय खरं म्हणजे ही नाईट लाईफ ही जी कन्सेप्ट आहे ही काय अगदीच नव्याने समोर आली असं नाही आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्याला या गोष्टीची जाणीव आहे की मुंबईमध्ये असं कधी ना कधी घडणार आहे, ते आता घडू पाहत आहे. मुद्दा असा आहे की हे घडल्यानं म्हणजे हे घडत असताना अर्थातच हे आता फोफावलं जाणार आहे किंवा हे नियंत्रित करण्याची जी ज्यांच्यावर जबाबदारी आहे, खास करून प्रशासन, पोलीस यंत्रणा ह्यांच्यावर जी जबाबदारी आहे ते व्यवस्थितरित्या पार पाडण्याकरता म्हणून तुम्हाला कठोर नियम हे घालावेच लागणार आहेत. उद्या असं होता कामा नये की आज ठीक आहे तुम्ही हा ठराव मंजूर केला, परंतु भविष्यामध्ये एखादा वर्ग कुठला तरी उभा राहील आणि ह्याच ठरावाच्या विरोधात निदर्शने करताना दिसेल. आणि जर का तसं झालं तर मग इतर जे मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत जसं पुणे आहे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, मग त्यांनी काय धडा घ्यावा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला तर स्पष्ट माझं हे असं मत आहे की या सगळ्या गोष्टींमुळे सर्वस्वी भार येणार आहे तो पोलीस यंत्रणेवर. आणि त्याच्यासाठी म्हणून पोलीस यंत्रणेकडे काय इतर काही म्हणजे त्यांनी अर्थातच त्याचा विचार केला असेल आणि त्याची अंमलबजावणी होणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि मग पुढे जाऊन मग इतर ज्या काही सिटीज आहेत तिथे करायचं की नाही तो नंतरचा भाग झाला. पण मला असं वाटतं की जर चालू होणार असेल तर मुंबई शहर हा एक आदर्श ठरावं, त्या दृष्टीने तसे नियम असावेत आणि त्याची अंमलबजावणी व्हावी असं माझं प्रामाणिक मत. आणि त्या धर्तीवरती इतर शहरांमध्ये पण तुझा मुद्दा अत्यंत योग्य, कारण पोलिसांवरती ताण येणार, म्हणजे तुम्ही लोक मजा करणार पण त्याचा ताण पोलिसांवर. उदाहरण मी तुम्हाला नियम पाळले नाहीत तर स्वाभाविकपणे पोलिसांवर. छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला. आपलं जेव्हा वर्ल्ड कप जिंकला गेला क्रिकेट, त्यावेळेला संपूर्ण भारत देश रस्त्यावर उतरला होता, मुंबईचा आपण जाणतोच. तेव्हा फक्त पोलीसच होते ज्यांना तो आनंद साजरा करता आलेला नाही. असे अनेक प्रसंग असतात.
इतर शहर आणि कश्यपनी जसं सांगितलं पोलिसांवरती ताण येणार आहे, तो येऊ नये अशी पण आपली इच्छा आहे. कारण आपल्याला जशी मजा करता आली पाहिजे तसं त्यांनाही शांततेत त्यांचं कर्तव्य पार पडता आलं पाहिजे. जसं दादानी सांगितलं की सरकारने ह्याच्याकडे अत्यंत गंभीरपणे विचार केला पाहिजे आणि हे जेव्हा ह्यांनी निर्णय घेतलेला आहे त्याच्यासोबत जे आहे पोलिसांबद्दल ते त्यांनी ऑलरेडी प्लॅन केलेलं असणार आणि महाराष्ट्र पोलीस अतिशय सक्षम आहे याच्याबद्दल आणि ह्याच्यातून मुंबई आणि महाराष्ट्राचं आदर्श झालं पाहिजे आणि हे महत्त्वाचं सिटी ठरली पाहिजे देशभरात आणि जागतिक दर्जाला मुंबईचा मान झाला पाहिजे. यासाठी हा निर्णय असावा. याच्यामधून कुठल्याही प्रकारचे वाईट किंवा इल्लीगल गोष्टी चालू न व्हाव्या अशी आमची तरुणांची मनात हे आहे. अगदी महत्त्वाचा मुद्दा. याच मुद्द्यावरती मला शायना एनसीनकडे मध्येच जायचं आहे. आत्ता या सगळ्या चर्चेतला एक मुद्दा आहे की मुंबईमध्ये जर हे सुरू होणार असेल तर इतरही शहरांमध्ये अशीच मागणी होऊ शकते. कारण आता पुणे, नाशिक, नागपूर ही सगळी शहरं वाढत आहेत, मोठी होत आहेत. औरंगाबाद त्यामध्ये आहे, तिथेही होऊ शकतं. मुंबई जसं कॉस्मोपॉलिटिन आहे तशी या शहरांची संस्कृती अजूनही नाही. कारण ती त्या शहरांचं एक वेगळं कल्चर आहे. तिथं काय होऊ शकतं या सगळ्यात? नहीं, लेकिन आप नाइट लाइफ क्यों ऐसे देख रहे हैं? कल्चरल डेस्टिनेशंस के बारे में सोचिए. कल्चरल डेस्टिनेशंस का मतलब है कि सभी को एग्जिस्ट हो सकते हैं. और मैं मानती हूं कि जो हम स्मार्ट सिटीज की बात करते हैं, बदलते वक्त के साथ बदलती सोच. आपको नहीं जाना है तो मत जाइए बाहर, लेकिन जो आप बीपीओ में काम कर रहे हो या लेट नाइट शिफ्ट्स काम कर रहे हो या टेलीविजन इंडस्ट्री से जुटे हो, तो क्यों ये ऑप्शंस ना हो? टूरिज्म को लेके भी ऐसा नहीं है कि टूरिज्म सिर्फ मुंबई तक सीमित है. नासिक हो, औरंगाबाद हो, अजंता, एलोरा, सेम. मला वाटतं तांत्रिकदृष्ट्या काही अडचणी आल्यात.